नमस्कार, मी अलका दुपकर. आजचा सवालमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. अधिवेशनामध्ये आज महागाईचा मुद्दा गाजला, पण अधिवेशनाच्या आधीच गाजायला लागलेला जो मुद्दा आहे तो आहे लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा, आणि त्यावरच आपला आजचा सवाल आहे. आपला आजचा सवाल आहे, लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मिळायला हवं का? या विषयावर चर्चा करण्यासाठी नामवंत पाहुणे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मुंबईपासून सुरुवात करूया. लोअर परेलच्या स्टुडिओमध्ये आले आहेत आम आदमी पार्टीचे नेते रवी श्रीवास्तव. आपल्यासोबत मुंबईतून आहेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर. काँग्रेसचे ते प्रतिनिधी म्हणून बोलतील. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी सुद्धा आपल्या सोबत आहेत. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, ज्यांना दिल्लीच्या कव्हरेजचा मोठा अनुभव आहे आणि या संपूर्ण विषयाचं एक जे गांभीर्य आहे ते गांभीर्य आपल्याला भटेवरांकडून समजू शकणार आहे. आणि कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो देखील आपल्या सोबत या चर्चेमध्ये असणार आहेत. सुरुवात करूया अर्थातच काँग्रेसपासून, कारण काँग्रेसने मागणी केलेली आहे. जनार्दन चांदूरकर, एक आणखी शंका आहे, त्या शंकेसहितच सवाल सुरू करते. काँग्रेसला हे पद मिळावं अशी मागणी आहे की युपीएला पद मिळावं अशी मागणी आहे? नाही, आता असं आहे की युपीए आणि काँग्रेस हे दोघं अलायन्स पार्टनर आहेत. निवडणुकीच्या पूर्वी प्री पोल अलायन्स यांचं होता आणि ती निवडणूक त्यांनी तशी जिंकलेली आहे. आता सध्या अजून ते काही क्लिअर नाही, परंतु काँग्रेस पक्ष हा लोकसभेमधील सर्वात मोठा ग्रुप असल्यामुळं विरोधी पक्षामधला, त्याला विरोधी पक्ष नेतेपद म्हणून मिळावं अशा प्रकारची कायद्याची पोझिशन आहे. हां. आणि त्या कायद्याच्या पोझिशनला लक्षात ठेवून ऑब्वियसली काँग्रेस पक्षाचे नेते कमलनाथ यांनी मागणी केली की जर लोकसभा स्पीकर अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या ग्रुप नेत्याला जर लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून डिक्लेअर करत नसतील, ऑफिशियल लीडर ऑफ ऑपोजिशन, तर मग आम्ही कोर्टात जाऊ अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये स्पीकरनी सुद्धा अजून कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. आणि त्यामुळं आजची जी आपली चर्चा आहे ही चर्चा हायपोथेटिकल आहे. काँग्रेसला किंवा स्पीकरना या बाबतीमध्ये कोणता स्टँड घ्यायचा आहे याची अजून बाजू क्लिअर नाही. बरोबर. पण चांदूरकर या साहेब, संदर्भात तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलात की कोर्टात जाऊ. हायपोथेटिकल असली तरी देखील तुमच्याकडून देखील याच सगळ्या शक्यतांच्या आधारे विधानं करण्यात आलेली आहेत. तुम्ही कोर्टात जाणार, असं कोर्टात जाता येतं का, हे देखील आपण भटेवरांना विचारूया. पण त्याआधी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्याकडे जायचंय. माधव भांडारी, काँग्रेस जे म्हणतंय की आम्हाला जर हे पद मिळालं नाही, हा आमचा हक्क आहे आणि ते पद मिळालं नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, असं हे पद काँग्रेसला मिळावं असं तुम्हाला वाटतंय का? 2-3 मुद्दे याच्यामध्ये आहेत की एकतर अजून खरं म्हणजे या विषयाची चर्चा करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्याच्यामध्ये अजून काही झालेलंच नाही. त्यामुळे आपण कशाच्या आधारावर चर्चा करतो हे सांगणं अवघड आहे. दुसरा भाग त्यातला आहे की काँग्रेसचं जर म्हणणं असेल आम्ही कोर्टात जाऊ, तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी कोर्टात जावं आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते आपण बघू शकू. त्याला काही कोणाची आडकाठी असण्याचं कारण नाही. फक्त माझ्यासारख्या प्रेक्षकाला एवढंच वाटतं, इंग्रजीतली एक म्हण आहे की रिस्पेक्ट शुड बी कमांडेड नॉट डिमांडेड. आणि जर कायद्यानुसार त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळणार असेल तर ते कायद्यानुसार मिळेल, आणि जर ते कायद्यानुसार मिळणार नसेल तर नाही मिळणार. जनतेने त्यांना कुठे पाठवायचं हे ठरवलेलं आहे. जनतेने त्यांना त्या जागेवर पाठवलंय. आता काहीतरी इकडे तिकडे गोळाबेरीज करून कुठून तरी ते पद पदरात पाडून घ्यायचं हा प्रयत्न काँग्रेस करत असेल तरी ठीक आहे, त्याच्याबद्दलही काही तक्रार असण्याचं कारण नाही. शेवटी एवढे वर्ष सत्तेत राहिलेला, लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरण्याची सवय झालेला पक्ष आहे. आपल्याकडे एखादी तरी लाल दिव्याची गाडी असली पाहिजे असं त्यांना वाटणं हे त्या सवयीचा भाग आहे. पण ह्या सगळ्याचा निकाल जो आहे तो शेवटी कायदे आणि संसदीय लोकशाहीचे संकेत, प्रस्थापित संकेत याच्या आधारानेच होणार आहे. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण काही फार चर्चा करू शकू असं मला वाटत नाही. ठीक आहे. रवी श्रीवास्तव यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे? रवी, लोकशाही में जितना महत्वपूर्ण स्थान सत्ता पक्ष का है उतना ही महत्वपूर्ण स्थान विरोधी पक्ष का भी अगदी है. बरोबर आहे. आणि त्यामुळेच आपण ही चर्चा करतोय आज. और विरोधी पक्ष का नेता भी एक कॉन्स्टिट्यूशन में प्रोवाइड की हुई एक पोजीशन है. और मेरे विचार से तो इसको सत्ता पक्ष को कोई इसमें आपत्ति नहीं होनी चाहिए, क्योंकि कांग्रेस चुनकर आई
सबसे बड़ी पार्टी संसद में है। नाही, पण रवीजी, आता भाजपचे प्रवक्ते स्वतःला एक प्रेक्षक म्हणून घेत आहेत. माधवजी, येते तुमच्याकडे, पण तुम्ही स्वतःला प्रेक्षक म्हणून घेतलात. भाजप जी भूमिका घेत आहे असं म्हणताय की जे होईल ते होईल, आता याच्यात कोणी आडकाठी नाही आणली आहे. नहीं, ये तो भाजपचं प्रत्यक्षातलं वर्तन असं दिसतंय तुम्हाला? इतना अच्छा बहुमत पा करके भाजपा संसद में आई है, तो उनको ये एक प्रकार की मैग्नेनिमिटी दिखानी चाहिए, एक एक प्रकार का सम्मान देना चाहिए विरोधी पक्ष को कि हम आपको इसका नेता बनाते हैं, क्योंकि वो सबसे बड़ी पार्टी है संसद के अंदर चुनकर आई हुई। हमारी तो कोई वहां पे कोई स्थिति नहीं है, पर जो भी सबसे बड़ी पार्टी है और जो उनका एक जो ये तथ्य दिया जाता है कि वो 10% जो उनकी सीटें होनी चाहिए तब हम उसको लीडर ऑफ अपोजिशन मानते, मेरे विचार से उसका कोई संवैधानिक तथ्य तो नहीं है। वो केवल एक स्पीकर की बनाई हुई एक पुरानी कोई परिपाटी है जिसका उल्लेख किया जा रहा है इसमें। तो अगर इसमें कांग्रेस को किसी प्रकार से न्यायालय की शरण लेनी पड़े तो मैं नहीं समझता कि ये कोई संसद की गरिमा के अनुरूप रहेगा। इसमें एक आगे चल के सरकार को लीडर ऑफ अपोजिशन का पद जो है किसको देते हैं वो उनकी मर्जी है, मगर कांग्रेस सबसे बड़ी पार्टी होने के नाते पूरा उनका इस बात का हक है कि उनका एक सांसद जो है वो विरोधी पक्ष का नेता बनाया जाए। तुम्हाला असं वाटतं हे मिळालं पाहिजे? माधव भंडारी? नाही, मी मगाशी म्हटलं तसं की आपण खरोखरच आता या विषयावर काही चर्चा करण्याच्या परिस्थितीत आहोत असं मला वाटत नाही। रवी श्रीवास्तव जे सांगतायत तर मला तेही खरं तर कळत नाही। विरोधी पक्ष नेतेपद लोकसभेतलं असो किंवा विधानसभेतलं असो किंवा विधान परिषदेतलं राज्यसभेतलं असो, हे काही देणगी देण्याची वस्तू नाहीये, भेट देण्याची वस्तू नाहीये। ते एक घटनात्मक पद आहे। ते कुणाला मिळेल, का मिळेल याच्या घटनात्मक तरतुदी आहेत, त्याच्या कायदेशीर तरतुदी आहेत, त्याचे संसदीय संकेत आहेत आणि या सगळ्या विषयांचे निर्णय हे घटनात्मक तरतुदी, कायदेशीर तरतुदी आणि संसदीय संकेत यांच्या आधाराने घेतले जातात। तिथे कुणाला तरी दिलदारपणा दाखवा, कुणाला तरी प्रेमाने वागवा, कुणाला तरी सौजन्याने वागवा असा मुद्दा येत नाही। त्यामुळे या पद्धतीने श्रीवास्तव ज्या पद्धतीने सांगतायत त्या पद्धतीने या विषयाचा विचार केला जाईल की नाही हेही खरंच मला कळत नाही। ठीक आहे, तुम्ही त्यामुळे सांगताय की माझं यावर स्पष्ट चर्चा होऊ आत्ताही शकत नाही, मत पण असं आहे. भालचंद्र कांगो आणि सुरेश भटेवर आपल्या सोबत आहेत. रवी श्रीवास्तवना मुद्दा मांडायचा आहे, चांदूरकरना पण बोलायचंय, पण त्याआधी भालचंद्र कांगो आणि भटेवरांना विचारते. कांगो सर, आता चर्चा करण्याची वेळ नाही असं भाजपच्या चर्चेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींना वाटतंय. तुम्ही कसं बघता? एलओपीचा हा सगळा मुद्दा एका वादाच्या वळणावर येऊन ठेपलेला आहे आणि यावर आता चर्चा नाही तर कधी चर्चा करायची? नाही, माधव भंडारींच्या भूमिकेशी मी सहमत नाही आहे। आपण चर्चा करावी की न करावी हा प्रश्न नाही, परंतु भाजपचे प्रवक्ते आणि काँग्रेसचे प्रवक्ते वेगवेगळ्या पद्धतीने ह्याची चर्चा करायला लागलेले आहेत। भाजपचं म्हणणं असं आहे की जनतेने काँग्रेसला बहुमत आवश्यक ते नंबर दिलेला नाही, त्यामुळे त्यांना आता काय घटनाशा अधिकार नाही, आणि काँग्रेसचं म्हणणं आहे की आमचा हा अधिकार आहे आणि तो असायला पाहिजे। पण जनता म्हणून काँग्रेस आणि बीजेपीच्या पलीकडे हा प्रश्न आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। लोकशाहीमध्ये पार्लमेंटचं एक असं विशिष्ट स्थान आहे आणि काँग्रेस जर कोर्टात गेलं तर मला आठवतं की पार्लमेंट विरुद्ध ज्युडिशरी असा एक विचित्र संघर्ष जो होऊ नये तो निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचं लोकशाहीसाठी ती चांगली प्रथा ठरणार नाही। म्हणून काँग्रेसनी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न कोर्टामध्ये नेऊ नये असं माझं मत आहे। परंतु त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता कशासाठी पाहिजे? तर फक्त लाल दिव्याच्या गाडीसाठी नाही पाहिजे। बरोबर आहे। तर दुसरीकडे अनेक अपॉइंटमेंट्स अशा आहेत, सीबीआयचा डायरेक्टर असेल, सीव्हीएसचा डायरेक्टर असेल, पार्लमेंटचा सेक्रेटरी जनरल असेल, अशा अनेक पदांवरती जी माणसे नेमायची असतात त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाच्या कुठल्या तरी नेत्याचं मत घ्यावं लागतं। म्हणजे ह्या पदावर राहणारी माणसं ही जरा सहसंमतीने काम करतायत, निवडली जात आहेत, हे एकोप्याचं चित्र जे लोकशाहीसाठी आवश्यक असतं ते निर्माण होतं। आता आपण असं विचार करू क्षणभरासाठी की कायद्यामुळे किंवा त्या पार्लमेंटरी प्रथामुळे किंवा संकेतामुळे जर विरोधी पक्ष नेता नाहीच अशी भूमिका आली तर ह्या सगळ्या पदांवर नेमणुका झालेला मनुष्य हा एकतर्फी नेमला गेलेला आहे, म्हणून सुरुवातीपासूनच वादंग होईल आणि संस्था ज्या निर्माण केलेल्या आहेत वेगवेगळ्या त्याच्यावरती वाद होऊन त्या कमजोर होतील, ही लोकशाहीसाठी मजबूत करणारी प्रथा नाही। म्हणून मला असं वाटतं की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांनीही
याकडे, या विरोधी पक्ष नेत्यापदाच्या प्रथेकडे एक लोकशाही संकेत किंवा कायदा म्हणून न बघता पार्लमेंटरी डेमोक्रेसी मजबूत करणारी अशी ही संस्था आहे आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपदाचं मत अत्यंत महत्वाचं आहे. अशा व्यापक भूमिकेतून याच्याकडे बघितलं पाहिजे, कारण हा प्रश्न मला वाटतं कुठल्या पक्षाचा नसून संपूर्ण देशामधल्या सगळ्या पक्षांचा आहे. जाता जाता फक्त मी एकच विधान करेन की आपल्या लोकशाहीमध्ये प्रयोग होत असताना, विकसित होत असताना काही प्रश्न निर्माण होत आहे. काँग्रेसला जरी 44 जागा मिळालेल्या असल्या तरी 20% मतं मिळालेली आहेत आणि भाजपला बहुमत जरी मिळालं असेल तरी 31% मतं आहेत. म्हणजे मतांचा जर फरक केला तर फक्त 11% मत आहे. तेव्हा मतांचं काही लोकशाहीमध्ये मिळणाऱ्या मतांचं काही वेटेज आहे की नाही, ते आपण देणार की नाही, आणि लोकशाहीमध्ये या मतांच्या प्रश्नांसंदर्भात जी काही चर्चा चालू आहे, लोकशाही निवडणूक प्रक्रिया सुधारण्याची, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनची, याचाही मुद्दा या निमित्ताने पुढे येतोय. याची दखल आपण घेतली पाहिजे. अगदी बरोबर आहे कांगोज सर. आणि आणखी महत्वाचे मुद्दे आहेत त्याकडे येतो. पण माधव भंडारी, तुम्ही सातत्याने आपण आता चर्चा का करतोय हा मुद्दा उपस्थित करताय. मला असं वाटतं की ही चर्चा आपण का करतोय हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. मला पुढे जायचंय चर्चेमध्ये आणि असं विचारायचंय की हे सगळं होत असताना जर काँग्रेस यासाठी प्रयत्न करताय असं तुम्हाला वाटत असेल तर एक नवी संस्कृती, दिलदारपणा भाजप का दाखवत नाहीये? सबका साथ असं सुरुवातीपासून मोदी सांगत होते, सुडाचं राजकारण करणार नाही असं सांगत होते. मग काय हरकत आहे काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदाचा जो हक्क किंवा मान हवाय तो द्यायला? भाजपने किंवा लोकसभेच्या सभापतींनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देणार नाही असं सांगितलंय का? देणार असं सांगितलंय का किंवा कधी सांगणार आहेत? हाच तर आमचा प्रश्न आहे माधव मी भंडारी. विचारतो कारण मला माहित नाही आपण आम्हाला पण माहित नाही. आणि माधव भंडारी, आम्ही तुम्हाला आपण तोच इतक्या प्रश्न ठामपणे विचारतोय. जे सांगता आहात, आम्ही काहीच सांगितलं नाही. आम्ही असं विचारलंय की देणार म्हणूनच आहात आपण का? ज्या ठामपणाने विधान मी करता देणार आहात, आहात का असं विचारते माधव भंडारी. आपण मला बोलू दिलं तर मी पुढचं बोलतो. तुम्ही मला प्रश्न विचारलात, मी उत्तर नाही, दिलं. तो देणार आहात की नाही ह्याचं उत्तर लोकसभेच्या सभापतीच देऊ शकतात. ठीक आहे. कुठल्याही आपण जे सगळे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांचं उत्तर फक्त लोकसभेच्या सभापतीच देऊ शकतात. ओके. आणि त्या सभापतींनी ते उत्तर देण्याची वाट बघण्याची तयारी आपल्याकडे असली पाहिजे. आमच्याकडे ही तयारी माझं आहे. चर्चेला नाही, चर्चा आपण करू, कसल्या विषयाची चर्चा करू शकतो. तुमचं झालं बोलून, तर पण मला मुळात सुरेश ज्या भट्टावरांकडे प्रश्नांची उत्तरं बोलायचं. आपल्याकडे आलेली नाहीत. नाही, माझं थांबलं ना, मी थांबतो, लगेच थांबतो, मला काही अडचण नाही. सुरेश भट्टावर आपण जी चर्चा करतोय की विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं पद आहे आणि आता जे राजकारण सुरू आहे, म्हणजे भाजपच्या पातळीवर जे राजकारण सुरू आहे आणि फक्त काँग्रेस अगदी कांगोने जे कोर्टात जायची सांगितलं भाषा त्याच्याबद्दल करतोय. मला बोलायचंय, तुम्ही नंतर वेळ देणार असला तर सांगा, तेव्हा बोलेन मी. हो, देतो ना. एकदा तुम्ही सांगता बोलायचं नाही, हे औचित्य नाही, त्यामुळे तुम्ही संभ्रम निर्माण करता भाजपची जी पद्धत आहे त्याप्रमाणे. माधव भंडारी, त्यामुळे भटेवरांना बोलू द्या जरा आता. एक मिनिट, भटेवरांना बोलू द्या. सुरेश भटेवरा, प्रश्न हा आहे की याबद्दल ज्यावेळी अशा पद्धतीचं राजकारण सगळं केलं जातंय तर मुळात हे औचित्य आहे चर्चेचं, हे अगदी योग्य औचित्य आहे, कारण आज संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मिळावं की मिळू नये, म्हणजे प्रवक्ते इतक्या पद्धतीची चर्चा करतायत, कोर्टात जायची भाषा केली जाते. तर विशेषाधिकार जे संसदेचे असतात ते पाहता मुळात असं कोर्टात जाणं देखील टिकणार आहे का? पहिली गोष्ट म्हणजे यापूर्वी कोर्टात जाण्याचा प्रयत्न एकदा झालेला आहे याच पदासाठी, आणि त्याला कोर्टाने स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की हा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांचा किंवा जर राज्यसभेचं विरोधी पक्ष नेतेपद असेल तर राज्यसभेच्या सभापतींचा आहे. त्याच्यामुळे हा निर्णय तिथे होईल म्हणून फेटाळलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कोर्टाचा विषय बाजूला ठेवूया. मुद्दा हा आहे की मुळात हे पद आहे काय. आत्ता माधव भंडारी म्हणत होते की हे घटनात्मक पद आहे. मुळात हे घटनात्मक पद नाही. याचं कारण ही इन्स्टिट्यूशन जर घटनेमध्ये असती तर 1952 पासून आत्तापर्यंत आपल्याला सर्व विरोधी पक्ष नेत्यांची नावं आपल्या डोळ्यासमोर आली असती. 1952 ते 1971 म्हणजे पहिली 20 वर्ष काँग्रेसची एकछत्री सत्तेचा अंमल होता. त्यामुळे त्यावेळेला विरोधी पक्ष इतक्या छोट्या प्रमाणात होते की विरोधी पक्ष नेते पद असं पद कोणी मागितलंही नाही आणि ते नेमण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. 71 नंतर 77ला अशी अवस्था आली की काँग्रेस विरोधामध्ये गेली आणि जनता पक्ष सत्तेवर आला, पण तरीही काँग्रेसच्या 189 जागा निवडून आल्या. त्यावेळेला हे विरोधी पक्षनेतेपद पहिल्यांदा मोरारजी देसाई पंतप्रधान असताना यशवंतराव चव्हाणांना दिलं गेलं.
त्याच्यानंतर 80 आणि 84ला परत विरोधकांची दाणादाण झाली, तेव्हाही विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न उद्भवलाच नाही. यानंतर पुन्हा परिस्थिती निर्माण झाली जेव्हा 84ला राजीव गांधी जे अफाट मेजॉरिटी घेऊन 414 खासदारांची निवडून आले होते, ते 1989 साली काँग्रेस विरोधात गेला आणि 198 जागा फक्त काँग्रेसच्या निवडून आल्या. त्यावेळेला राजीव गांधी हे विरोधी पक्षाचे नेते झाले. आणि त्यानंतर जी काही मध्ये आघाडीची सरकार आली त्या काळात विरोधी पक्षनेतेपद क्लेम करण्याच्या करता कोर्टात जाण्याचा एक प्रयोग होऊन गेलेला आहे. आता प्रश्न असा आहे की हे पद कसं दिलं जातं, तर 2003 साली एक नियम तयार करण्यात आला वाजपेयी पंतप्रधान असताना, की लोकसभेमध्ये ज्याचं संख्याबळाचा त्याच्यात आकडाही नमूद नाही, जो सर्वात मोठा विरोधी गट असेल त्याच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद द्यावं असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याचं संख्याबळ 55 असावं की 44 असावं असा उल्लेख नाही. मग आता हे 55 आकडा कुठून आला, तर त्याचं लॉजिक असं आहे की 1998 साली जो वेगवेगळे राजकीय पक्षांना जी मान्यता दिली जाते संसदीय राजकीय पक्ष म्हणून पार्लमेंटमध्ये, त्याच्या गटनेत्याला, त्याच्या प्रतोदला, त्याच्या व्हीपला जे काही सॅलरीज अलाउन्सेस वगैरे दिले जातात त्याबद्दल एक कायदा झालेला आहे. त्यांच्या सुखसुविधांबाबत एक कायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये राज्यसभेमध्ये 25 खासदार ज्या पक्षाचे आहेत त्याला गट राजकीय पक्ष म्हणून मान्यता, लोकसभेमध्ये हा आकडा 55 असा दिला गेलेला आहे. त्याच्यामुळे लोकसभेला 55ची मान्यता आणि त्या सुखसुविधांपुरता तो मर्यादित आहे. विरोधी पक्ष किंवा प्रमुख विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता असा उल्लेख आत्तापर्यंत, पण संसदीय परंपरा ही केवळ कायद्याने किंवा नियमांवर चालत नाही तर अध्यक्षांच्या रुलिंगवर पण मागचे रुलिंग रिफर करून चालते. तेव्हा 121 आणि 120 आणि 121 क्रमांकाचा जो लोकसभाध्यक्षांचा यापूर्वीचा आदेश आहे त्यानुसार प्रमुख विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेतेपद सभागृहामध्ये असावं असा जो काही संकेत तयार झालेला आहे त्यानुसार हे सगळं चाललेलं आहे. आता या संकेतानुसारच जर 55 संख्या असलेल्या पक्षाला जर सुखसुविधा मिळत असतील तर विरोधी पक्ष नेतेपदाकरताही 55 संख्या असावी असा एक परंपरेने आलेला संकेत म्हणून निष्कर्ष काढण्याचा खटाटोप सध्या चाललेला आहे. पण या सर्व गोष्टींवर मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की माधव भंडारी ज्याप्रमाणे म्हटले त्याप्रमाणे अद्याप निर्णय झालेला नाही. पण काँग्रेसनी ज्या पद्धतीचा स्टँड घेतलेला आहे किंवा काँग्रेसचे काही प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलतायत, काँग्रेसनी भीक मागायचं कारण काय? काही गरज नाही आहे अशा प्रकारची भीक मागण्याचं. सत्तेवर आलेले मोदी आणि त्यांचं बीजेपीचं सरकार यांना ज्या पद्धतीने राज्य करायचं करू द्या. त्यांना विरोधी पक्ष नेता नेमायचा नसेल तर नाही नेमणार ते, त्याच्याने काहीही फरक पडणार नाही. कारण भंडारी म्हणतात त्याप्रमाणे फक्त एक लाल दिव्याची गाडी याच्यापुरता मर्यादित विषय हा नाही. उद्या जर लोकपाल कायदा लोकपाल नेमण्याची वेळ आली तर कायदेशीर तरतूद लोकपाल कायद्याची अशी आहे की त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता असायलाच हवा. तो जर नसला तर कोर्टात टिकेल का तो लोकपाल? हा प्रश्न विचार करायचा आहे बीजेपीने. त्याच्यामुळे उतावळेपणा करायची घाई काँग्रेसने अजिबात करता कामा नये असं माझं मत आहे. ठीक आहे, आपण आता एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही प्रवक्त्यांना याबद्दल विचारणार आहोत. ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघूया. लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळायला हवं का किंवा युपीएला मिळायला हवं का असाही हा प्रश्न होऊ शकतो. बघूया. 22% लोक होय असं म्हणतायत. चर्चेनंतर ऐकूया 78% जे नाही म्हणतायत तो आकडा बदलतोय का. जनार्दन चांदूरकर आता सुरेश भटेवर जो मुद्दा मांडत होते ते असं म्हणतात की काँग्रेस उतावीळ झालेली आहे. यासोबत तरी या मताशी तरी तुम्ही सहमत आहात का? नाही अलकाजी, त्याच्यामध्ये विस्तृत चर्चा होणं आवश्यक आहे. बोला. आणि त्याचे निरनिराळे पैलू जे आहेत त्या पैलूवरती आपण चर्चा केली पाहिजे. सुरुवातीस मी माधव भंडारी यांनी जी अजून भूमिका ते विरोधी पक्षामध्ये होते, आता ते सत्ताधारी पक्षामध्ये आलेले आहेत आणि विरोधी पक्षामध्ये असताना जसं काँग्रेसवरती टीका करायचे तसंच अजून टीका करतात. एखादी लाल बत्ती गाडी बिडी हे राजकारणामध्ये फार महत्त्वाची बाब नसते, कॉन्स्टिट्यूशन महत्त्वाची बाब आहे. आणि त्याचप्रमाणे ही अकॅडमिक चर्चा असल्यामुळं त्यांना माझा मित्रत्वाचा सल्ला असा आहे की चिडून जाऊन या ठिकाणी चर्चेमध्ये भाग घेता कामा नये. इट इज एन अकॅडमिक डिस्कशन.
आता हॅव्हिंग सेड दिस, बरं का, याच्यामध्ये 2-3 मुद्दे जे आहेत ते महत्वाचे आहेत. माझ्या पूर्वीचे जे स्पीकर होते, जे दिल्लीवरून बोलतात, त्यांनी 2 कायद्यांचा उल्लेख केला. त्यातील पहिला कायदा जो आहे तो सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ द लीडर ऑफ द अपोजिशन ऍक्ट 1979चा तो कायदा आहे. आणि या 1979च्या कायद्याप्रमाणे त्यावेळेला स्पीकर जो आहे तो स्पीकर हा विरोधी पक्षाचा नेता ठरवण्याचं डिस्क्रिशन त्यांना त्यावेळेला असायचं. परंतु त्या कायद्यामध्ये कुठेही असं सांगितलेलं नाही की विरोधी पक्षाची स्ट्रेंथ, जी लीडर ऑफ द अपोजिशनची जी पार्टी असते त्या पार्टीची स्ट्रेंथ एवढीच असली पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही. त्याच्यामध्ये ग्रुपच्या संबंधात त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगितलेलं आहे की 25 पासून ते 50 पर्यंत 55 पर्यंत ग्रुप असू शकतो पॉलिटिकल पार्टीचा. त्यांना रिकग्नाइज करून त्यांना निराळ्या फॅसिलिटीज देण्यासंबंधीचा जो 1998 मध्ये सबसिक्वेंटली कायदा जो पास झालेला आहे, त्या 1998च्या कायद्याप्रमाणे लीडर ऑफ द अपोजिशन जो आहे ते काँग्रेस पक्षाचं असं ठाम मत आहे की त्याला संख्येची मर्यादा नसल्यामुळं लोकसभा स्पीकर 1977च्या लीडर ऑफ द अपोजिशन सॅलरीज अँड अलाउन्सेस ऍक्ट प्रमाणे जो विरोधी पक्ष नेता ठरवत होता, दॅट राईट सीज टू एक्झिस्ट असं 1998च्या कायद्यानंतर प्रस्थापित झालेलं आहे. बरोबर. आणि माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी लोकसभेच्या स्पीकरच्या 2 डिरेक्शनचा उल्लेख केला. त्यातली डिरेक्शन नंबर 102 120 आणि 121 या 2 यांचा त्यांनी जो उल्लेख केला, तो जो उल्लेख आहे तो कॉन्स्टिट्यूशनच्या स्पिरिटला ओव्हर राईड करू शकत नाही. आणि त्या कायद्यामध्ये सुद्धा 50 किंवा 55 अशी स्ट्रेंथ कुठंच मेन्शन केलेली नसल्यामुळं ती स्ट्रेंथ मेन्शन केलेली आहे त्या ग्रुपला कॉन्फरन्स रूमचं अलॉटमेंट करण्यासाठी, त्या ग्रुपला स्टेनोची अलॉटमेंट करण्यासाठी, त्या ग्रुपला इतर अलॉटमेंट करण्यासंबंधीची तरतूद त्याच्यामध्ये आहे. अगदी पण लीडर ऑफ द ऑपोजिशनची तरतूद त्याच्यामध्ये नाही. चांदूरकरजी थोडंसं थांबवा ना, ऐका ना. पॉइंट ऐका ना चांदूरकरजी, तुम्ही हे जे मुद्दे म्हणताय हेच भटेवरांनी मुद्दे मांडले. फक्त त्यांनी असं सांगितलं की हे सगळं असताना काँग्रेसला इतकी घाई का झालीये. त्यांनी भीक हा शब्द वापरलेला आहे. काँग्रेस थोडंसं संयमाने मोदींना त्यांची नवी संस्कृती आणू दे, जर त्यांनी नाही दिलं तर मग तुम्ही ह्या सगळ्या भाषा करा. अधिवेशन सुरू व्हायच्या आधी तुम्ही एवढी घिसाडघाईने सगळी विधानं का करताय असं विचारतायत ते तुम्हाला. नाही, त्याचं कारण असं आहे की हा जो विषय जो आहे हा काँग्रेसनं लोकसभेमध्ये उपस्थित केलेला नाही. लीडर ऑफ द अपोजिशनच्या बद्दल आमचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे आहेत. यानं कुठेही अशा प्रकारची लीडर ऑफ द अपोजिशन काँग्रेसला मिळायला पाहिजे अशी लोकसभेमध्ये कुठेही त्यांनी भाषा केलेली नाही. भाषा आता पॉलिटिक्समध्ये निरनिराळे विचार मांडणारे लोक असतात, बाकीच्यांनी केली असली तरी काँग्रेसच्या वतीनं ऑफिशियल मागणी ही झालेली नाही. आणि त्यामुळं काँग्रेसला काही घाई झालेली नाही असं तुम्ही सांगताय. माधव भंडारी, पटतंय हे तुम्हाला? 2-3 मुद्दे मला आपल्या निदर्शनात आणायचे आहेत. पहिली गोष्ट, जर काँग्रेसचे प्रवक्ते चांदूरकर या पद्धतीने सांगत असतील तर मी ते ऑन द फेस ऑफ व्हॅल्यू घ्यायला तयार आहे. दुसरं, मला पहिली एक गोष्ट आधी स्पष्ट करू द्या की मी या विषयाचा काही तज्ज्ञ नाही. घटना दुरुस्त्या, घटनात्मक तरतुदी ह्या सगळ्याचा आत्ता काय माझ्या हातात ताबडतोब संदर्भ तशातला भाग नाही. पण सुभाष कश्यप हे या देशातले या विषयातले अत्यंत अधिकारी मानले जाणारे एक विद्वान आहेत. ते संसदेचे सचिव होते अनेक वर्ष आणि घटनात्मक तरतुदींचा त्यांचा जो अधिकार आहे तो खूप सर्व देशभर मानला जातो. त्यांनी एक लेख ह्याच्यामध्ये लिहिला होता. त्यांनी ह्याच्यातल्या काही तरतुदी निदर्शनाला आणून दिल्या होत्या. चांदूरकरांच्या सगळ्या मांडणीमधल्या जर 2-3 गोष्टी मान्य करायच्या झाल्या तर त्याचं सार असं निघतं की या विषयाचा निर्णय घेण्याचे डिस्क्रिशनरी पॉवर्स म्हणजे स्वतःच्या
सत्सद विवेक बुद्धीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार हा लोकसभेच्या अध्यक्षांना आहे. असं जर मानलं तर या सगळ्या विषयाची चर्चा बदलते. पण त्याचबरोबर काही घटनात्मक तरतुदी आहेत, काही कायदे आहेत आणि काही संसदीय संकेत आहेत आणि मी सुरुवातीपासून ह्या तिन्ही शब्दांचा वापर करतोय. या तिघांच्याही आधारे जर निर्णय घ्यायचा असेल तरी तो निर्णय घेण्याची जबाबदारी ही लोकसभेच्या अध्यक्षांची आहे. आपण 52 सालापासून जर विचार करायला लागलो तर 52 सालापासून आतापर्यंतच्या आपल्या देशाच्या लोकसभेच्या इतिहासात, संसदेच्या इतिहासात मान्यताप्राप्त विरोधी पक्ष नेता होता हा कालावधी खूप कमी आहे. 65 वर्षाच्या लोकसभेच्या इतिहासामध्ये फार तर एक 12, 15, 20 वर्ष असेल, बाकीची अनेक वर्ष मान्यताप्राप्त विरोधी पक्ष नेता नव्हता. कांगो ज्या पद्धतीच्या दिलदारीची अपेक्षा सत्ताधारी पक्षाकडून करतायत ती या मधल्या काळात कधी ऐकायला नव्हती मिळाली. हो, पण माधव भंडारी, त्यामुळे पण वेगळ्या जाऊ द्या, राजकारण आणि कम्युनिस्टांकडून वेगळ्या आपण अशा राजकीय कुठल्याच, संस्कृतीच्या गप्पा तर्कशास्त्राची नरेंद्र मोदी अपेक्षा बाळगत सत्तेत नाही. येण्याआधी मारत होते आणि त्यामुळे आज हे प्रश्न विचारले जात आहेत. काँग्रेस जे करत होते हेच भाजप करणार असेल तर मग दोन पक्षात फरक काय नाही, आहे? अलकाताई, वेगळी संस्कृती वगैरे वगैरे सगळी जी काही चर्चा आहे, मी एका चौकटीत चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी ज्या चौकटीत चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय ती चौकट आपल्याला मान्य नाही, ही आपली अडचण आहे. आपण जो प्रश्न विचारतात तो प्रश्न कुठल्याही संस्कृतीचा नाहीये. आपण जो प्रश्न विचारतात तो कुठल्याही राजकारणाचा नाही. आपण जो प्रश्न विचारतात तो लोकसभेमधल्या संख्याबळानुसार घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा आहे आणि तो निर्णय घेत असताना ज्या काही घटनात्मक तरतुदी, कायदेशीर तरतुदी आणि संसदीय संकेत आहेत त्यांच्याच माध्यमातून तो घ्यावा लागणार आहे. तो कोणाच्या इच्छेनुसार घ्यायचा नाहीये. आणि म्हणजे एका बाजूला भाजपचा प्रवक्ता म्हणून मी ही भूमिका मांडतोय की एखाद्या व्यक्तीच्या लहरीवरती निर्णय होता कामा नये, तर घटनात्मक तरतूद, कायदेशीर तरतूद आणि प्रस्थापित संसदीय संकेत ह्यांच्या आधाराने निर्णय झाला पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला संस्कृती नाही दिसत. हे विशेष आहे. ठीक आहे. भालचंद्र कांगो, नाही, माधव भंडारी हे मध्यंतरी प्रेक्षकाच्या भूमिकेतून या सगळ्या चर्चेकडे बघत होते, ते आता भाजपच्या प्रवक्त्याच्या भूमिकेतून बघतायत, याचा मला आनंद आहे. भाजपकडनं किती दिलदारपणाची अपेक्षा करायची या दृष्टिकोनातून मी या प्रश्नाकडे बघतच नाहीये. मी लोकशाही प्रथा आणि लोकशाहीमध्ये ज्या विविध संस्थांमध्ये प्रमुख अपॉइंट केले जातात, म्हणजे अगदी मी सीबीआय पासून लोकपालपर्यंत सगळ्यांचा उल्लेख केला होता, या सगळ्या संस्था जर मजबूत व्हायच्या असतील तर त्याच्यामध्ये एक सहमतीचं राजकारण फार आवश्यक आहे, जे लोकशाही मजबूतीसाठी आवश्यक आहे. यामध्ये कोणाचा विरोध, कोणाचा दिलदारपणा दुय्यम प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे खरं म्हणजे मी असं उल्लेख करेन की सध्याचं जे बहुमतात आलेलं सरकार आहे ते आल्यानंतर अशी भीती अनेकांना तज्ज्ञांकडनं व्यक्त केली गेली की संस्था कमजोर करण्याचं राजकारण इथून पुढे खेळलं जाईल आणि तो आरोप जर विरोधी पक्षांचा हा वाद, विरोधी पक्ष नेतेपदाचा वाद जर वाढला तर तो मजबूतच होईल आणि ते मला असं वाटतं योग्य ठरणार नाही. म्हणून मी म्हटलं की डेझर्ली ज्याप्रमाणे म्हणायचा, द लाईफ ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे लोकशाहीचं खरं वैशिष्ट्य काय आहे तर स्ट्रॉंग अपोजिशन, म्हणजे अपोजिशनला मान देणं आणि स्ट्रॉंग असणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. आणि म्हणून आपण लोकशाही मजबूतीची गोष्ट सगळ्या पक्षांनी केली पाहिजे आणि म्हणून ह्याचं केलं म्हणून माझं असं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेतेपदाचा वाद निर्माण होणार नाही अशा पद्धतीने हा प्रश्न सुटला पाहिजे. आणि म्हणून त्यांना मी अगदी विनम्रपणे जाणवतो की जसं मी भाजपकडनं म्हणजे सत्ताधारी पक्षाकडनं अपेक्षा केली तसं काँग्रेसकडनंही अपेक्षा केलेली आहे की त्यांनी हा वाद कोर्टात घेऊन जाता कामा नये. बरोबर. कारण का संस्थांची टक्कर आणि कमजोर होणं हे आपल्या लोकशाहीला आजच्या तणावाच्या परिस्थितीत परवडणारं प्रकरण नाहीये. एवढंच माझं म्हणणं आहे. माधव भंडारी, परत आपण ह्या सगळ्या विषयामध्ये कांगोजे म्हणतायत संस्था बळकट झाल्या पाहिजेत वगैरे सगळं कॉम्रेड कांगो यांच्याकडून ऐकताना मला खूप बरं वाटतंय की एक चला एका नव्या संस्कृतीची सुरुवात मी इथे बघायला तयार आहे. पण दुसऱ्या बाजूनी आपण ज्या घटनात्मक चौकटीची चिंता करतो आहोत त्या घटनात्मक चौकटीकडे आपण कशा पद्धतीने बघतो तेच ह्या सगळ्या चर्चेमधून आपल्याला दिसून येतं. आत्ता चांदूरकरांनी असं सांगितलं की काँग्रेसने अशी मागणीच केलेली नाही. आता जर काँग्रेसने मागणीच केलेली नाही तर अध्यक्षांकडून निर्णय येणार नाही आणि अध्यक्षांकडून निर्णय आला नाही तर पुढे काय?
ठीक आहे म्हणजे माधवजी, मुळात जर एकच काँग्रेसला मिनिट या सुरेश सगळ्या बटेवरांना इथे विषयाबद्दल विचारूया. काही माधवजी विशिष्ट एकच भूमिका मिनिट थांबा. नसेल. अनेक वर्ष त्यांनी संसद कव्हर केलेली आहे. सुरेश बटेवरा, हा प्रश्न देखील प्रेक्षकांना समजावून सांगूया की आज देखील व्यंकय्या नायडूंनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की सर्वपक्षीय बैठकीत याबद्दलची चर्चा काँग्रेसकडून करण्यात आली नाही. नेमकी ही चर्चा किंवा हा जो विषय आहे याची सुरुवात कुठून होते आणि सरकारवर याबद्दलची काय जबाबदारी आहे किंवा लोकसभा अध्यक्षांवर काय जबाबदारी आहे? पहिली गोष्ट म्हणजे हा विषय आज चर्चेला आला, याला दोन तात्कालिक कारणं अशी आहेत की पत्रकारांनी सोनिया गांधींना विचारलं की विरोधी पक्षनेतेबाबत तुमचं काय मत आहे, तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं की हे काँग्रेसला मिळायला हवं असं मला वाटतं. सोनिया गांधींचं एक वाक्य या बातमीला आणि या चर्चेला पूरक ठरलं. या अगोदर कमलनाथ यांच्या स्टेटमेंटचा जो चांदूरकरांनी उल्लेख केला की काँग्रेसने कोर्टात गेलं पाहिजे वगैरे वगैरे अशा प्रकारचं निवेदन सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आहे. या दोन गोष्टींमुळे या चर्चेला जरासा गती मिळाली. आता प्रश्न असा आहे की मी सुरुवातीला सांगितलं की काँग्रेसने या पदाची भीक मागण्याचं काही कारण नाही. वास्तव असं आहे की भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार आणि लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी जर ठरवलं तरच ते पद काँग्रेसला किंवा म्हणजे काँग्रेसचे जे गटनेते आहेत खडगे त्यांना मिळू शकतं अशी स्थिती आहे. आता जरा थोडं इतिहासामध्ये याच्यासाठी पुन्हा जावं असं वाटतं की अशा पदांची खरंच गरज असते का? इंदिरा गांधींच्या काळात मधुलिमय होते, नंतर मधुदंडवतेंनी काही काळ गाजवला, सर्वात सुरुवातीला नेहरूंच्या काळात नाथपै होते, किंवा कम्युनिस्ट पक्षांच्या बद्दल बोलायचं झालं तर ज्योतिर्मय बसू किंवा अलीकडच्या काळामध्ये सोमनाथ चटर्जी यांना कधीही विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नव्हतं. पण देशभर ही नावं सर्वांच्या तोंडी असायची, सर्वांच्या चर्चेत असायची. याचं कारण लोकहिताच्या प्रश्नावर अत्यंत जोरकस अशी भूमिका लोकसभेमध्ये मांडण्याबद्दल या सर्वांचा हातखंडा होता. काँग्रेसमध्ये असे लोक नाही आहेत का? ते जरूर ती मांडतील. प्रश्न असा आहे की इन्स्टिट्यूशन विरोधी पक्षनेता नावाची अस्तित्वात ठेवायची की नाही, असा जर मुद्दा आला तर तो निर्णय सत्तेवर आलेल्या आणि स्वबळावर सत्तेवर आलेल्या 400 पेक्षा अधिक खासदारांचा पाठिंबा असलेल्या सरकारला तो निर्णय घेऊ द्या ना. त्याची घाई करायचं काही कारण नाही. ठीक आहे सुरेश बटेवरा, एक समजावून सांगा की नेमका हा जो निर्णय होतो याची सुरुवात आणि प्रक्रिया कशी असते? संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. हा संयम काँग्रेसने आणखी किती दिवस बाळगला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे 5 वर्ष जरी नेमलं नाही तरी काही काँग्रेसने करण्याचं कारण नाही, कारण त्यांनी नेमलं नाही तर त्याची उत्तरं पण त्यांना द्यावी लागतील की का नेमलं नाही. बरोबर. हे एक्सप्लेनेशन देण्याची जबाबदारी लोकसभा अध्यक्षांची आहे, मोदी सरकारची आहे आणि भाजपची पण आहे. या सर्वांना त्याची उत्तरं द्यावी लागतील. काँग्रेसने, मी सुरुवातीलाच म्हटलं की उतावळेपणा करण्याची गरज नाही. हे पद काँग्रेसला झक मारत भाजपला द्यावं लागणार आहे, अन्यथा त्यांची अनेक विषयांमध्ये कोंडी होणार आहे. सीबीआयचा डायरेक्टर नेमताना कोंडी होणार आहे, सीव्हीसीचा डायरेक्टर नेमताना कोंडी होणार आहे, लोकपाल नेमताना कोंडी होणार आहे. प्रत्येक गोष्टीला केवळ संसदेत नव्हे तर न्यायालयापुढे पण त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. आणि अशा वेळेला जेव्हा न्यायालयात आणि संसदेमध्ये ही चर्चा रंगते तेव्हा लोकमतावर त्याचा निश्चितपणे प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे 5 वर्ष जरी त्यांनी नेमला नाही विरोधी पक्षनेता तरी काँग्रेसचं काहीही बिघडेल असं मला स्वतःला वाटत नाही. अर्थात ते काँग्रेसला वाटलं पाहिजे, मला वाटून काही उपयोग नाही. ठीक आहे, यानंतर आता आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर रवी श्रीवास्तव यांना देखील बोलायचं आहे. ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघूया. लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळायला हवं का, हा आपला आजचा सवाल आहे. 20% लोक होय म्हणतायत, 80% लोक नाही म्हणतायत. आपण लोकसभेला विरोधी पक्ष नेता हवा का आणि तो मान कोणाला मिळावा याबद्दल बोलतोय. रवीजी, भाजप काँग्रेस यांनी आपलं स्पष्टीकरण मांडलेलं आहे आणि असं दिसतंय की काँग्रेस घाई करताय, भाजपला हे करावं लागणार आहे. बराबर है. देखिए ऐसा है, पहली बात तो ये कि जो लीडर ऑफ अपोजिशन का पद है संसद के अंदर वो एक मंत्री पद के स्तर का रहता है. ये पहले भी सुषमा स्वराज जी जो आजकल विदेश मंत्री हैं वो पिछले बहुत वर्षों तक लीडर ऑफ अपोजिशन का पद पे रह चुकी हैं. कहने का मतलब ये है कि इस पद को मांगने की आवश्यकता क्यों पड़नी चाहिए. इसका मांगने का मतलब ये है कि जो सरकार की जो स्पीकर हैं, जो सरकार की स्पीकर है वो शायद अपने डिस्क्रिशनरी पावर, जैसा माधव भंडारी जी कह रहे थे, उसका इस्तेमाल नहीं कर रही हैं और इसलिए आज ऐसी स्थिति आई कि सोनिया गांधी जी को कहना पड़ा कि हाँ हमें ये मंत्री पद मिलना चाहिए. अगर आप लोगों को याद हो
कि अब से पहले पिछली बार जब ये सुषमा स्वराज जी ही लीडर ऑफ अपोजिशन के पद पर थी, तब सीवीसी के अपॉइंटमेंट पर उन्होंने अपना डिसेंट भी जाहिर किया था। ये जो पद है इसकी बहुत जरूरत है, क्योंकि आगे जितने भी अपॉइंटमेंट होने हैं, जो कॉन्स्टिट्यूशनल अपॉइंटमेंट होने हैं, उन सब में लीडर ऑफ अपोजिशन का मुख्य रोल रहता है और वो एसेंशियल है। वो ऑल्टरनेटिव नहीं है, ऑप्शनल नहीं है कि उसको ना रखा जाए, वो तो उनको रखना ही पड़ेगा। मगर अच्छा ये रहता कि संसद की गरिमा को बनाए रखने के लिए अगर ये अधिवेशन शुरू होने से पहले ही भाजपा या जो भी रूलिंग पार्टी है वो इसका पहले से ही एक लीडर ऑफ अपोजिशन का जो अपॉइंटमेंट है वो फिक्स कर देते, तो ये स्थिति आज बहुत अच्छी होती। जैसा कि अब दिखाई दे रहा है कि सोनिया गांधी जी को आगे चल के कहना पड़ा ये, और जो आप बता रहे हैं कि कोर्ट में जाने की भी नौबत आ सकती है इसके लिए, तो ये कोई संसद के लिए कोई अच्छे लक्षण नहीं है। ये दिखाता है कि जो सत्ता पक्ष है वो बहुत अरोगेंट है, बहुत ज्यादा जो उनकी पावर है, तो उसकी वजह से वो बहुत ज्यादा अपने आप को ऐसा महसूस कर रहे हैं कि शायद हम लीडर ऑफ अपोजिशन के बिना भी सरकार चला लेंगे और ऐसी स्थिति कर लेंगे। हालांकि ये निश्चित बात है कि जब पिछली बार जब यूपीए सत्ता में थी तो बहुत जो अपॉइंटमेंट होते थे वो मेजॉरिटी अपने रखने की वजह से वो अपॉइंटमेंट अपनी मर्जी के कर लेते थे, मगर फिर भी उन्होंने जो लीडर ऑफ अपोजिशन है, क्या भाजपा ने कभी मांगा था लीडर ऑफ अपोजिशन का पद पिछली संसद के अंदर? कोई भी प्रेक्षक बताएं। ये तो अपने आप दी जाने वाली चीज है, ये पद अपने आप दिया जाने वाला है, ना कि मांगने के लिए। माधव भंडारी, श्रीवास्तव साहेब जे काही सांगतायत त्याच्याबद्दल बोलणं खरं तर अवघड आहे, पण मला एक गोष्ट स्पष्ट करू द्या। भारतीय जनता पार्टीला गेल्या 10 वर्षात जे विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता मिळाली ती काँग्रेसच्या दिलदारीपोटी मिळाली नाही, भाजपचं संख्याबळ होतं म्हणून मिळाली। आणि ज्या वेळेला राजीव गांधींकडे आमच्यापेक्षा जास्त बहुमत होतं त्या संसदेमध्ये विरोधी पक्षनेता नव्हता। काँग्रेसने ही दिलदारी जिंदगीत कधी दाखवलेली नाही। आपण जी चर्चा करतो ही विरोधी पक्षनेतेपद असलं पाहिजे की नाही असं असेल तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे विरोधी पक्षनेतेपद असलंच पाहिजे। लोकशाहीची ती गरज आहे। आपण चर्चा करतो काँग्रेसला ते मिळालं पाहिजे की नाही ह्याच्यावर, आणि काँग्रेसला ते मिळालं पाहिजे की नाही ह्याची जेव्हा चर्चा करायला सुरुवात करतो तेव्हा त्याचे सर्व जे कायदेशीर संवैधानिक पैलू आहेत ते विचारात घ्यावे लागतात। या ठिकाणी 55चा आकडा आला तो काँग्रेसचे कमी आहेत म्हणून आला नाहीये, तर 55 ह्या आकड्याला लोकसभेच्या सभासदांच्या 10% प्रमाण आहे म्हणून तो आला, आणि हा भाजपने नाही सांगितलेला। मी मगाशी ज्या सुभाष कश्यपांचा उल्लेख केला त्यांच्या लेखामध्ये हे आहे की ज्या पक्षाकडे एकूण लोकसभेच्या सदस्य बळापैकी 10% सभासद असतील त्या पक्षाला लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं। आता काँग्रेसकडे नाहीयेत। आता ते नाहीयेत म्हटल्यानंतर निवडणूक पूर्व आघाडी मान्य करायची की निवडणुकीनंतरच्या आघाड्या मान्य करायच्या हा मुद्दा शिल्लक राहतो। त्याची कुठे कायदेशीर चर्चा झालेली नाहीये, त्याची कुठे घटनात्मक तरतूद नाहीये। त्यामुळे निवडून आलेल्या सभासदांपैकी जर 2 किंवा 3 किंवा 4 गटांनी एकत्र येऊन निवडणुकीनंतर आघाडी केली आणि लोकसभेच्या अध्यक्षांकडे दावा केला की आम्हाला ह्या लोकसभेमधला विरोधी गट म्हणून मान्यता द्या, विरोधी पक्ष म्हणून मान्यता द्या, तर तो विषय चर्चेला येईल। ठीक आहे। ज्याप्रमाणे जेव्हा एखाद्या पक्षाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर सर्वात मोठ्या पक्षाला जाऊन राष्ट्रपतींकडे राज्यपालांकडे दावा करावा लागतो, आणि तो दावा राज्यपाल तपासून घेतात, राष्ट्रपती तपासून घेतात आणि मग मंत्रिमंडळ बनवायला बोलावतात। त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा किंवा राज्यसभा विधान परिषदेत जर एखाद्या पक्षाकडे स्पष्ट आकडा नसेल विरोधी पक्ष नेत्या म्हणून मान्यता देण्या इतका, तर ज्या पक्षाला असं वाटतं की आपल्याला हे पद मिळालं पाहिजे त्यांनी दावा केला पाहिजे। सोनिया गांधी पत्रकारांकडे दावा करतात पण लोकसभेच्या अध्यक्षाकडे का नाही करत? ठीक आहे, आपण माधवराव तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेच्या शेवटी का होईना तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्यावर आलात। एकच मिनिट सुरेश भट्टावरा, इथेच मी राजकीय संस्कृतीचा उल्लेख करत आज होते। अधिवेशन सुरू होताना पहिल्या दिवशी लोकसभेच्या अध्यक्षांकडे काँग्रेसने दावा का नाही केला? विचारू ना आपण त्याच राजकीय संस्कृतीबद्दल मगाशी मी माधवराव विचारत होते। सुरेश भट्टेवरा, मला हेच विचारायचंय की राजकीय संस्कृती, नवी राजकीय संस्कृती भाजप आणू पाहतोय का, आणि ही संस्कृती जी आहे याचं स्वागत करायला हवं की भीती वाटणारी आहे असं वाटतं तुम्हाला?
पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष नवीन संस्कृती आणणार म्हणजे नेमकं काय करणार आणि तुम्हाला काय त्याच्यापासून उत्तर अभिप्रेत आहे मला समजलेलं नाही आहे. पण मला भारतीय जनता पक्ष जो गेले 12-12.5 वर्ष मी तिथे संसदेमध्ये पाहिलेला आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष हा मूलतः प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत संसदेत होता आणि त्याच्यापूर्वी वाजपेयी पंतप्रधान असताना तो सत्तेत होता. दोन्ही वेळेच्या भूमिका त्यांनी त्याच्या परीने त्यांना ज्या बजावता आल्या त्याप्रमाणे त्यांनी बजावल्या. त्याच्याबद्दल काही आत्ता भंडारींनी सांगितलं त्याच्यामध्ये काँग्रेसनी त्यांच्यावर किंवा भाजपनी काँग्रेसवर मेहरबानी करण्याचा कोणताही विषय नव्हता. सोनिया गांधी विरोधी पक्ष नेत्या होत्याच. तो संकेताने जो चालत आलेला विषय आहे त्याच्याबद्दल मला एकच गोष्ट सांगायची आहे की ही गोष्ट अध्यारूत असते लोकशाहीमध्ये. जेव्हा आता गेले 30 वर्षाचा कालखंड आघाडी सरकारांचा कालखंड झाला आणि 2 आणि 3 खासदारांची संख्या असलेले पण पक्ष लोकसभेमध्ये, अशा वेळेला गरज विरोधी पक्षनेता नावाच्या इन्स्टिट्यूशनची आहे की नाही तर आहे. श्रीवास्तव जे म्हणाले किंवा कानगो जे म्हणत होते ते त्याच आधारावर बोलत होते. बरोबर. आता सुरेश भटेवरे सर, मी असं म्हणत तो होते- निर्णय जेव्हा घेण्याची वेळ आली तो जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेला सुमित्रा महाजन याबद्दल काय निर्णय घेतात याच्याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. याच्या पलीकडे काय संस्कृती तेव्हा ठरेल की जेव्हा संस्कृतीच्या विरोधात काहीतरी होईल. आज त्या विषयावर आपण कोणतंही मत व्यक्त करणं योग्य होणार नाही. ठीक आहे. भालचंद्र कांगू, शेवटी तुम्हाला विचारते की मी पुन्हा एकदा राजकीय संस्कृतीचा मुद्दा यासाठी आणते की आम्ही बदल घडवू, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊ, सुडाचं राजकारण करणार नाही. हे राजकीय संस्कृतीचे मुद्दे नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान बनण्याआधी येत होते चर्चेत. त्यामुळे आता संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपद दिलं तर एक नवा पायंडा भाजप पाडू शकलं नसतं का? नाही, मुद्दा तोच आहे. माझं म्हणणं की माधव भंडारी पहिल्यांदा जे म्हणाले की चांगल्या लोकशाहीसाठी विरोधी पक्ष नेतेपदाची आवश्यकता आहे, हे जर विधान त्यांचं बरोबर आहे आणि ते बरोबरच आहे, तर लोकसभेच्या स्पीकर सुमित्रा महाजन यांनी कोणाच्याही अर्जाचा विचार न करता लोकसभा मजबूतीसाठी स्वतःहून निर्णय देऊन टाकला पाहिजे. मग समजा एखाद्या गटाला तो निर्णय योग्य वाटला नाही तर तो सभापतीकडे जाईल आणि अर्ज करेल की बाबा आमचा गट मोठा आहे, तुम्ही यांना मान्यता देऊ नका. मग तेव्हा वाद झाल्यानंतर जर त्यांनी काही निर्णय घेतला आणि बदलला तर अर्थ होईल. पण आज लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेता आवश्यक आहे आणि तो नेमण्याची जबाबदारी हा अर्जावर होता कामा नये. कारण माधव भंडारींनी माझा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये एक दुरुस्ती करतो की राज्यपाल किंवा भारताच्या अध्यक्षाला मंत्रिमंडळ नेमण्यासाठी जर जेव्हा कोणाला बोलवायचं असेल तर ज्या पक्षाला सर्वात जास्त मतं म्हणजे जागा मिळालेल्या आहेत त्याच पक्षाला पहिल्यांदा बोलवावं लागतं. आणि जर तो पक्ष म्हणाला की आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही तर मग इतरांना बोलवावं लागतं. तेव्हा ही प्रथा स्पष्ट आहे. तो अध्यक्ष म्हणून त्याच प्रथेप्रमाणे सभापतीने आपला निर्णय देऊन टाकला पाहिजे. तो निर्णय बरोबर की नाही त्याची लोकसभेत नंतर चर्चा होईल. पण मला एवढंच म्हणायचं आहे की देशापुढे अत्यंत गंभीर महागाई सारखे आणि इतर प्रश्न असताना अशा प्रश्नावरती चर्चा आणि वादन लोकसभेत होऊन गडबड होणं हे मला वाटतं आपल्या जनतेला न्याय देणारं प्रकरण नाही. एवढंच माझं अगदी नम्रपणे म्हणणं आहे. ठीक आहे. अगदी 30 सेकंद वेळ उरलाय. सुरेश भटेवरा आणि चांदूरकर दोघांनाही 30 सेकंदाचाच वेळ मी देऊ शकते. भटेवरा, एक गोष्ट आहे की हा इतका वादाचा विषय ठरण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली की सध्या जयललितांचा अण्णा द्रमुक आणि बीजेडी या दोघांचं जर संख्याबळ पाहिलं तर ते काँग्रेसच्या युपीए आघाडीपेक्षा जास्त होतं. त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद देण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे या चर्चेला उधाण आलेलं आहे. आता असा जर प्रयोग काहीतरी मोदी सरकारने किंवा सुमित्रा महाजनांच्या माध्यमातून केला गेला तर त्याचे जे काही परिणाम व्हायचे असतील देशभर ते होणार आहेत. त्याला आघाडी मगा कश्यपांचा उल्लेख यांनी जो केला त्या कश्यपांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही आघाडीला अलायन्सला अशा प्रकारची मान्यता नाही. हे जे 55चं संख्याबळ आहे ते सॅलरी आणि अलाउन्सेसच्या बाबतीत कश्यपांनी सांगितलं होतं, विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीत त्या लेखात नाही. चांदूरकर, आता जी सगळी चर्चा केली जाते त्यानुसार हॅलो 30 सेकंद वेळ आहे आपल्याकडे. आपली चर्चेची वेळ खरं तर संपली आहे चांदूरकर. तर हा संयम काँग्रेस ठेवणार आहे का येणाऱ्या काळात एवढंच विचारते. नाही, याच्यामध्ये असं आहे की 2 मुद्दे आहेत की मगाशी हे माझ्या पूर्वी बोलणारे माझे मित्र जे आहेत यांनी 120 आणि 121 डिरेक्शनचा स्पीकरच्या पूर्वीचा उल्लेख केला.
त्या स्पीकरच्या डिरेक्शन डज नॉट एक्सटेंड टू द डिसिजन ऑफ लीडर ऑफ द अपोजिशन, हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं स्पीकर जे आहेत त्यांना मोदींनी किंवा हाऊस ऑफ द लीडरनी जाऊन सांगितलं पाहिजे की आमचा लीडर ऑफ द अपोजिशन काँग्रेस पार्टीचा नेमायला आमची हरकत नाही, आणि मग ते सर्वानुमते त्याच्या पद्धतीचा डिसिजन घेतील. ठीक आहे, Leader of the चांदूरकर, तुमचा opposition मुद्दा is a कळलेला आहे. shadow तुम्ही party. काँग्रेस म्हणताय किंवा काँग्रेस किंवा ज्या कोणाला नेमायचंय त्याबद्दल अध्यक्षांनी हे स्वतःहून विधान केलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय. येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये अशी काही घोषणा होतीये का आपण बघूया. ती झाली नाही तर विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष काय बोलतायत हे देखील बघावं लागणार आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. शेवटी जनतेचा कौल आपण बघूया. लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळायला हवं का, हा आपला आजचा सवाल होता. चर्चेनंतर फक्त 19% लोक म्हणतायत की हे पद काँग्रेसला मिळायला हवं.